मित्रांनो, आम्ही जात आहात डोंगरावरती आता फिरण्यासाठी। हे माझा मित्र आहे, ही गाडी चालवतोय आणि आता आम्ही जाणार आहोत डोंगरावर। आणखीन एक गाडी आलेली आहे आमच्यासोबत, त्याच्या आम्ही 2 गाड्या घेऊन आम्ही फिरायला जात आहोत। डोंगराच्या जवळ आलेलो आहोत, इथं पाऊस चालू आहे मित्रांनो, हे पाहू शकता डोंगर। आता घाटामध्ये आलेलो आहोत आम्ही। आम्ही घाट उतरत आहात आता। आलेला आहोत आम्ही डोंगराच्या जवळपास आता भरपूर। हे पाहू शकता, हे सगळं डोंगर आहे। आता आम्ही डोंगर उतरून डोंगरावर चलत जाणार आहोत। इथं पूर्व फोटो वगैरे काढतात सगळे, हे पाहू शकता। धाराशिव। आता इथं आम्ही काही कामासाठी आलेलो आहोत, पण खूप छान असं मंदिर दिसलं आम्हाला डोंगरावर, तर आता आम्ही इथं दर्शनासाठी आलेलो आहोत। काय पूर्व आम्ही सोबत आहात आणि बघू शकता आपण इथलं बांधकाम वगैरे कसं दगडापासून कोरून बनवलेलं आहे। तर आपण बघू शकता इथे, हे बघू शकता इकडलं पण असं खूप छान छान असं दगडापासून कोरून मूर्त्या बनवलेल्या आहेत इथे, हे बघू शकता आपण। इथे काय हे फूल वगैरे कचरा न हो यासाठी असं म्हणजे कट्टा असा गोल आकाराचा बनवलेला आहे, हे आपण बघू शकता इथे। हर हर महादेव। आता आमच्या मित्रांना थोडं खूप छान वाटतंय, त्यासाठी असं फोटो वगैरे घेत आहेत। खूप असं उंच शिखरवर एक डोंगर आहे आणि डोंगरावर एक मंदिर आहे, तर या मंदिरामध्ये आपण जात आहोत आणि इथं पुजारी आहेत, त्यांना आपण काय थोडी बहुत माहिती विचारू। हे बघू शकता आपण कसं आणि कसं दगडापासून बनवलेलं एक बांधकाम केलेलं आहे, तर आपण इथून जात आहोत आणि त्यांना आपण काही माहिती विचारू इथली। हे बघू शकता आपण श्री रेवण सिद्ध प्रसन्न, तर आपण जात आहोत मी थोडा आपण माहिती विचारते। हाय बाबा, नमस्ते। हे रेवणनाथांचं मूळ स्थान, रेवण सिद्ध मूळ स्थान, नवनाथांपैकी 8वे नाथ। इथं महाशिवरात्रीला यात्रा असती आणि श्रावणातल्या पहिल्या सोमवारी पण पालखीचा वगैरे भाकणुकीचा कार्यक्रम असतो। वर्षातून 4 वेळा आपली रेवणनाथांची मिरवणूक असते पालखीतून, ती आपण विट्याला पालखी जाते 4 वेळेस। मग तिथं आपला कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात होतो, भाविकांची वगैरे भरपूर गर्दी असते। सोमवार, गुरुवार, एकादशी, पौर्णिमेला भाविकांची गर्दी असते। सोमवारी हा महाप्रसाद असतो आणि संकष्टीलाही महाप्रसाद असतो। तर येणाऱ्या भाविकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली ठरणार आहे। तर सर्व भाविकांना एकच विनंती आहे की या रेवणनाथ या स्थळाला देवस्थानला भेट अवश्य द्यावी। माझं नाव ऋषिकेश जंगम, पुजारी। तर आपण पाहू शकता मित्रांनो, आता पुजारी यांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे, तर ज्यांना पण इथे यायचं आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगावे। आणि तर मित्रांनो, तुम्हाला इथली माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला, पुजारीने सांगितलेली माहिती कशी वाटली, जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि मला असं सपोर्ट राहू द्या मित्रांनो। धन्यवाद।